शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमचा हा इंतजार आता संपणार आहे. नव्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी आणि कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात जमा होणार याची निश्चित तारीख आणि एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही ही एक छोटीशी चूक केली असेल तर तुमचे 2,000 रुपये अटकू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूजेस न्यूज चॅनलवर. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत देत असते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 8 हप्ते यशस्वीरित्या जमा झाले आहेत आणि आता वेळ आली आहे 9व्या हप्त्याची. पण हा एक हप्ता कधी मिळणार याबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्की दाबा. आता येऊयात आपल्या मुख्य मुद्द्यावरती. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जाहीर होणार? शेतकरी मित्रांनो, सरकारचे नियम आणि जुने रेकॉर्ड्स पाहिले तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता साधारणपणे पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच किंवा त्यांच्या काही दिवस मागे पुढे जमा केला जातो. नुकत्याच मिळालेल्या सूत्रांच्या आणि मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार राज्य सरकारने या 9व्या हप्त्यासाठीच तयारी सुरू केली आहे. नवीन आर्थिक वर्षातील आणि चालू हंगामातील हा अत्यंत महत्त्वाचा हप्ता असून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा 9वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारकडून याच्या अधिकृत तारखेची घोषणा लवकरच केली जाईल आणि जशी घोषणा होईल तशी माहिती आपण आपल्या चॅनलवर सर्वात आधी तुम्हाला देणार आहोत. पण मित्रांनो, हे एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जरी नव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली तरी काही शेतकऱ्यांचे हे पैसे मिळणार का? कारण त्यांनी अजूनही काही आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या नाहीत. जर तुमचा 9वा हप्ता न थांबता हवा असेल तर खालील काही 3 गोष्टी त्वरित तपासून घ्या. जसं की ई-केवायसी. तुमचे नाव नमो शेतकरी किंवा पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण असणे बंधनकारक आहे. आधार लिंकिंग. तुमचे बँक खाते तुमचे आधार कार्डशी लिंक असणे आणि त्यावर डीबीटी पर्याय चालू असणे खूप गरजेचं आहे. लँड सीडिंग. तुमच्या प्रोफाईलमध्ये जमिनीची नोंद म्हणजे लँड सीडिंग एस असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनो, आपले स्टेटस मोबाईलवर कसे तपासायचे यावर आपण आधीच व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर शेतकरी बांधवांनो, 9व्या हप्त्याबाबतची ही महत्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तरीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जय जवान जय किसान.